राणा, ह्या वर्षीचा बैलपोळा खरा बैलपोळा वाटालाय बघ. होय, मागच्या वेळी अनाथा नव्हतं तर कायच मजा नव्हती. होय. बरं शिरपत दादा, ते पाणी घेऊन या. होय होय. तू कशाला त्रास घेतोयस? आम्ही करतो सगळं, तू जा. ते मला हाक लावताय काय, पण मी जाणार नाही कुठं. माऊ, रानादा जाणार नाही. काका बुका कुठे येतील. ए काका बुका, ए काका बुका, आपल्याला सजवायचंय, लवकर ये. ए काका बुका, अरे येतील. काका बुका, ए काका बुका. ए लाडू, सकाळ सकाळ काय वरडावरडी सुरू आहे रा? काकी, आज बैलपोळा, काका बुका कुठे? कशाला पाहिजे काका बोका? आपल्याला अजून सजवायचं. कुणी सांगितलं रे हे समज? राणा राणा. अरे लाडू, अरे थांब की जरा कापड तर घालू दे. काका बुका, सकाळी लवकर उठायचं, कलर घेऊन ये. आपण साबराच्या शिंगांना कलर घेऊ. आलो आलो थांब. अरे लाडू, आधी त्याला धुया, आंघोळ तरी घालूया. ओ श्रीपत दादा, पाणी आणा की लवकर. आलो आलो. आणा आणा. पैसा सही घ्यायची राहिली ती राहिली. पण आता त्या राजाला तुम्ही त्या फॅक्टरीवाल्या साहेबाचं काम करायला सांगितलं होतं ते बी राहिलं. ह्यो तर नुसतं पैसेच घेतोय, पण काम तर एक बी करत नाही. राणा भाऊजी, जरा महत्वाचं बोलायचं होतं. या. येत आहो. येतोय मी. हे समजा काय चाललंय तुझं? ते बैलपोळा असते की आज त्याची तयारी. बैल अन बैल पोळा घालायचा चुलीत. तुला काय सांगितलं होतं आम्ही? त्या मास्तरनीला पटवून तिच्याकडनं सही घेणार होतास, त्याला लांबड लावलंस. आता त्या साहेबांसाठी गावकऱ्यांकडनं जमिनी घेणार आहेस, त्याचं बी काही नाही. अरे तुला पैसे काय बैलपोळा साजरा करायला दिलेत आम्ही? हे बघा, मी राणा असतंय हे पटाव म्हणून करत असते सगळं. आता तुम्हाला पटत नसेल तर मग करत नसते मी. ते समज नंतर ना, आधी त्या साहेबाचं काम करायचं. अहो तेच तर करत असते मी. वहिनी, ती अंजली आता या गावची सरपंच असते बघा. गावच्या जमिनी पाहिजे असल्या तर त्या अंजलीबाईचा विश्वास जिंकायला पाहिजे की हो. अरे पण ठीक आहे, आता ते तुम्ही नाही म्हणताय तर मग जाऊ द्या, ते जाते मी. नाही नाही, म्हणजे तू कर तुझ्या पद्धतीनं, पण जरा लवकर कर बाबा. मग येताव काय? कुठं? ते साहेबरावला धुवायला. शी, असली घाणेरडी कामं आमासनी शोभून दिसत नाहीत. मास्तरनीला शोभत्यात ती कर. एकदम बराबर बोललासा बघा ताईसा. या साहेब या या. या ताई, साहेब नमस्कार. नमस्कार. काय कसा होता तुमचा कालचा दिस? काही विचारू नका त्या कालच्या दिवसाविषयी. का? काल रात्री या लोकांनी जे जेवण आणलं, अहो फारच तिखट होतं. खूप हाल झाले माझी रात्र. तू यांना चांगलं जेवण दिलं नाहीस? हा नाही, मी चांगलं जेवण दिलं ग. हे हो हो, या रानामुळे घोळ झालाय सगळा. ते मी काय ते तूच सांगितलं होतंस की रे की तुझा फेवरेट जेवण आण म्हणून मी आणून सोडलं की रे. अरे पण एवढं तिखट. तू सांगितलं तसंच केलं की रे मी. ते तुम्हाला सांगते बघा, ते साहेबांना काय ताप झालाय ते सगळं या पप्यामुळे झालंय बघा. बरं चला, ते मी जाते बैलपोळ्याची तयारी करायला. हा चला येतं. अरे बैलपोळा? हा, ते आमचा सण असते बघा आज. म्हणजे फेस्टिवल, दिवाळी सारखा? हा, आमच्या साहेबरावची दिवाळी. मला बघायचं आहे बैलपोळा फेस्टिवल. साहेब तुम्हाला सांगते, आजच्या दिवशी घरची लक्ष्मी बैलाला आंघोळ घालत असते बघा. वहिनी, ते साहेबांना जाऊन सोडते.
की घरची लक्ष्मी आपल्या साहेबरावला कशी अंघोळ घालते ते. साहेब चला की हो. घरची लक्ष्मी तर या नंदिता गायकवाड आहेत ना? अहो साहेब हे सोडून द्या हो. चला तुम्हाला धावतोय मी. चला ते कसं आहे बघा, हे माग ते साहेबराव असते आमचा. हा या धावतो. साहेब मी सांगतो तुम्हाला काय असते हे बघा. म्हणजे ताईसाहेब आता ती मास्तरीन त्या साहेबा पुढे लक्ष्मी म्हणून उभी राहणार? नाही नाही, असं कसं? या घरची लक्ष्मी आम्ही आहे. माऊ ते बघ तिथं डाग राहिला डाग. ए लाड्या तुम्ही जा की वरचं पाणी काय नुसतं सांगते. घे इकडे. काका बोका मी रंगवणार रिबिन बांधणार शिंगाला. रिबिन नाही हे लावायचे तिथं शिंगाला. वाव, रेंज मस्तच. हे सगळं ना मी इंटरनेटवर बघितलं होतं. बघा हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यानं बघायला मिळते की नाही. मी तुम्हाला इतर राहावा असं म्हणलं ते बरोबर झालं की नाही. अगदी बरोबर. मग थांबा. घरच्या लक्ष्मीनं बैलाला धुवायचं असतं. ते चाललंय की मग. घरच्या लक्ष्मीनं बैलाला धुवायचं असतं असं म्हणलं आम्ही. ए सरक. ते बघ तिथं डाग आहे. ए तू का आम्हाला शिकवू नका, आम्हाला येतंय समज. रात्रीचं जेवण. कुठं काय बोलायचं काय कळतं का नाही तुला? हा? साहेब साहेब तुम्ही आज चला चला. हे बैल धुताना काय बघायचं आपल्याला? चला चला बैल सजला का नाही मग येऊया आपण बघायला. चला 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 हळूहळू. फार त्रास होतोय. चला, चला, त्रास होतोय. थांबा. नाही बाई, कसलं घाणेरडं पाणी आहे हे. चांगल्या पाण्यानं हात धुते. घरच्या लक्ष्मीनं 4 तांबे आंघोळ घातल्या. आता बाकी समजा नोकरांनी बघायचं. बरं ते तुम्ही आंघोळ सुरू ठेवा. मी ते आज जाऊन बघते साहेबाला काय पाहिजे काय नको ते. हा ते सुरू ठेवा तुम्ही. चांगलीच अद्दल घडवलीस बरं का साहेबराव. एक नंबर मजा आल्या.
तुझं अजून चांगलं सजवतो बघा आज. लई त्रास व्हायला का साहेब? ठीक आहे, हे घ्या. साहेब साहेब, पाणी घ्या, पाणी. परेश पाटील पाणी प्या. फक्त जा, दवाखान्यात अहो, दाखवा. तुम्हाला सांगून कळणार नाही. फार खराब झाली माझी हालत. अयो लई वाईट हाल झालं की साहेबांचं. तुझ्यामुळेच की. माझ्यामुळे काय जे तू सांगितलं तेच मी केलेलं असे. तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे झालं असेल, तुझ्यामुळे झालं असेल. तू का बस. तायडे, बघ स्वतःच्या डोळ्यानं बघ या साहेबांची काय हालत करून ठेवली या रानानं. तरी मी तुला सांगत होतो याला मध्ये आणू नकोस, तू माझं ऐकलं नाहीस. एक मिनिट. मी हे बघा वहिनी, ते मी काय बी केलेलं नसते. तुम्ही साहेबांनाच विचारा. साहेब तुम्हीच मला सांगा, ती आता जेवण आणायला कोणी सांगितलं होतं? बघा. पण आणलं कोणी? पण ते कोणाचं फेवरेट होतं? अरे पण बस तू कुणाचे ते नंतर न ठरवू. आत्ता काय करायचं ते बघा आधी. ते मी बघते. साहेब सांगा नेमकं काय झालेलं असते? अरे बाबा, पोट खराब झालंय माझं. पोट खूप त्रास होतोय. हा तुम्ही एक काम करा, ते पाण्यामध्ये मीठ टाकून 1 लिटरभर पाणी प्या बघा. मग ते भडाभडा उलट्या होणार, मग ते बरोबर सगळं नीट होऊन जाते बघा. नाही बाबा, नको नको, अजिबात नको. मग तुम्ही एक काम करा, ते उटक बैठका मारा बघा. ते पोटामध्ये मोरडा आला असेल ते बराबर सरळ होऊन जाईल बघा. काय पहिलं नाही काय? नाही रे बाबा, हलवत पण नाही, मला फार त्रास होतोय. ते बेस्ट आयडिया बघा. ते कोमट पाण्यामधनं ते एरंडेल घ्या बघा, ते पोट सगळं क्लिअर होऊन जाते. कसले उपाय सांगायला लागलेस तू? हे तू गप्पे. हे बघा साहेब, ते जरा जादा ताप होईल पण सगळं कसं पटापट असं क्लिअर होऊन जाईल बघा. नाही नाही बाबा, आता त्रास करण्याची शक्ती नाही माझ्यामध्ये. आता नाही करू शकत. हो साहेब, असं काय करता हो? या पप्यामुळे जो घोळ झालेला असता हो, तो निसरायला पाहिजे का नको? माझं मिटवतो. हा माझं मी मिटवतो, काय करायचं ते. हा साहेब तुम्ही हितनं पहिला चला. चला वाड्यातनं बाहेर चला. आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया, तुम्हाला बरं होईल असं औषध आपण घेऊया. तुम्हाला कर्चल बघायचं ना गावचं, मी दाखवतो कर्चल तुम्हाला. चला चला चला, हितनं चला. अहो ते सजलेलं बैल बघायचे नव, आपण बाहेर जाऊन बघूया. तुम्ही बरं होणं गरजेचं आहे. उठा उठा, चला उठा 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 उठा. डॉक्टरांकडे चला. डॉक्टरांकडे चला. यासने नीट नाही, कसला बी ताप नाही झाला पाहिजे त्यांना. हा खुश कर साहेबासनी. होय होय, खुश होणार खुश होणार. चला साहेब चला. घे घे, लॅपटॉप घे. चला साहेब, सावकाश घ्या सावकाश. ती सावकाश नाही. होय होय, फार त्रास होतो. हो आत्ता दवाखान्यात जाऊ, लगेच बरं होते बघा. चला चला. वहिनी, ते बघितलं काय साहेबांचं किती वाईट हाल झालेत ते? ह्यो पप्या असाच बिनकामाच आहे, म्हणून तुला काम सांगितलं होतं, तर तू बी लांब लावायलायस. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका बघा, राजा असते की हो. आणि तसं बी त्या साहेबांना ते गावचं रीतिरिवाज आणि कल्चर आवडत असते बघा. तुम्हाला सांगते, ते असं कल्चर दाखवतं का नाही की ते साहेबांचं मन असं खुश झालं पाहिजे बघा. तुम्ही ते टेन्शन घ्यायचं नसते बघा, राजा असते ते. तुम्ही जाऊन आराम करा, ते मी बघते सर. ते मी काय मागे. तो पप्या जाईल तिथं काय तर घोळ घालतोय. एकदा याला इंगात धावलाच पाहिजे. दादा, दादा कसं साठवलंय? एक नंबर. अरे वा, चांगलाच सजवलंय की साहेबरावला. होय, मी सजवला.
वा रे वा, तू सजवलायस. मग आम्ही सगळ्यांनी काय केलं? आणि मी साहेबरावाला अंघोळ घातली, त्याचं काय? अंजली, तू मोहरहून समज केलीस, लय चांगलं केलंस बघ. ते रानादारनं चहा दिला असणार म्हणून आंघोळ घातली असणार. मावटाला लय आवरी आहे. चहा दिले की सगळं ऐकते माऊ असं म्हणत होत रानादा. गप. हे काय बी बडबडते लाडू. तू काकीला सांगत नव्हतास काय? त्याला लय आवडी असते माऊ. त्या दिलं की माऊ सगळं ऐकत असते. चला ते आरती करून घ्या, ते आपल्याला जायचंय. चला सुरू करा. दोन वर्ष समद सणवार थांबलो होतं. आता परत सुरू झालं. राणा, तू आलास, समद बदललं बघ. नाहीतर गेल्या 2 वर्षापासून ना हरतालिका ना गणपती. पुढे सगळं होणार बघ. अंजली, आता हरतालिका आणि गणपती चांगलं झालं पाहिजे बघ, आणि ही समधी जबाबदारी तुझी. नाही गो दक्का, बैलपोळा केला साहेबरावासाठी. आता अजून काही मला सांगू नका. अंजली ताई, आपण नाही कशाला म्हणताय सर? असं करू नका अंजली. नाही गो दक्का, प्लीज मला फोर्स करू नका. आता करा की, एवढे सगळे म्हणतात तर. मी नाही म्हणाले ना. रानादा, तू चाहते माऊला म्हणजे सगळं ऐकतं माऊ. बर चला आवरा लवकर, स्पर्धेचा टाइम झालाय. असं की जमली बी असते. चला आवरा लवकर. तुम्ही किती बी नाही म्हणा अंजलीबाई, पण यावेळी या घरात पहिल्यासारखं सण साजरा होणार आणि तुम्ही त्यात सामील होणार म्हणजे होणारच. शब्द युवरानाचा.